रमजानचा महिना म्हटलं की हा एक पवित्र महिना आहे. पवित्र मुस्लिम धर्मियांसाठी हा सगळ्यात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. वर्षभरामध्ये हा महिना कधी येतो या महिन्यासाठी वाट पाहत असतात सगळे मुस्लिम बांधव. देशातील, राज्यातील आपल्या आणि खास करून आपल्या सोलापूरचे सर्व मुस्लिम बांधव, हिंदू मुस्लिम समाजाचे बांधव रमजान महिन्याचे वाट पाहत असतात. का वाट पाहत असतात तर हा एक पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये एक ना अनेक प्रकारचे खाऊ आपल्याला खायला भेटतात आणि अनेक तऱ्हाचे आपण पाहू शकता इथे जसे सजावट सजलेली आहे या खाद्यपदार्थांची, तशी खाद्यपदार्थांची मांदियाळी आपल्याला खायला मिळत असते. म्हणून हे लोक अशा प्रकारचे स्टॉल लावतात. देश विदेशातील जे पक्वान आहेत ते आज आपल्या सोलापूरच्या धर्तीवरती आपल्याला भेटताना दिसत आहेत. डेझर्ट आहे आणि व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, शाकाहारी, मांसाहारी, थंड गरम आईस्क्रीम जे आपल्याला दुबई सारख्या मेजर सिटीमध्ये महत्वाच्या देशामध्ये मिळतात त्याच वस्तू त्याच नावाने आज आपल्या इथे सोलापूरच्या धर्तीवरती देखील मिळत आहेत. आपण पाहू शकता हा मार्केट किती मोठ्या प्रमाणात सजलेला आहे. सोलापूरमध्ये मदिना मार्केट या नावाने हे मार्केट प्रसिद्धीच्या झोतात आलेलं आहे. या मार्केटचं वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये एक ना अनेक प्रकारचे दुकानं आहेत जे दुकानं आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अग्रेसर ठरत आहेत. इतरांपेक्षा वेगळं माझ्याकडे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या दुकानदाराकडून होत आहे. अशातच आपण आता पोहोचलेलो आहोत सोलापूरच्या मदिना मार्केट येथील खाना एक खास या दुकानामध्ये. या दुकानाचे काय वैशिष्ट्य आहे? हा दुकान एवढ्या कमी वेळेत का लोकप्रिय झालेलं आहे? या दुकानाचं एक छोटं आणि साधं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. 60 किलोची बिर्याणी, 60 किलोच्या बिर्याणीचं पातेलं अवघ्या 10 ते 15 मिनिटात संपतं. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता मित्रांनो, खरोखरच खवय्यांची गल्ली म्हणून जे प्रसिद्ध आहे आज ते मदिना मार्केट. आणि मदिना मार्केट मधलं हे खाना एक खास दुकान आपण पाहू शकता. कशा प्रकारचे, किती प्रकारचे रोल आहेत, किती प्रकारचे चिकन आहेत, व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, अपन आपल्या डोळ्यात देखत पाहू शकता. सर ये क्या है सर? चिकन रोल है, इसके अंदर कीमा रहता है, चिकन रोल है, ये लॉलीपॉप है, ये लॉलीपॉप विदाउट कोटिंग है. ये जो लॉलीपॉप को नजर आ रहा है ना, ये विदाउट कोटिंग है, प्योर विदाउट कोटिंग वाला लॉलीपॉप है और ये रोल है. सर आता आमच्याकडे आम्ही जे सोलापूरला लॉलीपॉप पाहायचो ते भले मोठे पाहायचो, पण आता तुमच्याकडे लहान आहे असा हा काय वैशिष्ट्य आहे याचं? कोटिंग नाही ना ह्याच्यावरती. कोटिंग नसल्यामुळे ओरिजिनल कोटिंग नसले ओरिजिनल जे आहे ओरिजिनल तुम्ही बघू शकता तिथं. हे बघा, हे काय चिकन, ते त्या कोटिंग असतात त्यावरती. आम्ही रोजदारसाठी कोटिंग केलेले नाही. अच्छा असं आहे. अच्छा, खास करून आत्ताच काय म्हणतात हे दुकानदार की रोजदार बंधू जे आहेत, जे उपवास करते आहेत, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची इजा न हो यासाठी म्हणून त्यांनी खास काळजी घेऊन विदाउट कोटेड आपण पाहू शकता विदाउट कोटेड हे चिकन लॉलीपॉप तयार केलेले आहेत. आणि त्यासोबत हे चिकन रोल, हा जो आहे हा चिकन रोल आहे सोलापूरच्या धर्तीवरती मिळणार हे खास वैशिष्ट्य चिकन रोल. सर हे जे चिकन रोल आहे याची कल्पना तुम्हाला कुठून आली? हे चिकन रोल लोक कसं असतात, कमी बजेटमध्ये काहीतरी जास्त आपल्याला मिळू असं थिंकिंग असतात त्यांची. त्यामुळे आपण हे प्लेट जे आहे हे प्लेट मध्ये घरचे 5 ते 6 लोक खाऊ शकू असं काहीतरी करू आपण, असं आम्ही सगळे मित्र बसून डिसाईड केले. त्यामुळे आम्ही काय केले, एक रोल आपण काढू आणि त्यांना पीसेस मध्ये टाकू असं सांगितलं त्यांना. त्यामुळे हे आलं. अच्छा, अशी आयडिया आली आहे. असं आयडिया आली. आणि मग आता सर पुढे या सर प्लीज. आता हे काय प्रकार आहे? हे ड्रमस्टिक असतात. हे ड्रमस्टिक म्हणजे जे ते लहान चिकनला पाहून असं वाटतं हा KFCचं चिकन आहे का? हा त्याच धर्तीवरतीचा चिकन आहे का? क्रंची क्रंची आहे आणि क्रिप्सी आहे. हे रोल क्रंची आणि क्रिप्सी आहे. छान. ते KFC मध्ये जसं भेटतात आपल्याला क्रंची तसंच असतात हे पण आपण लोकल इथं क्वालिटी. बरोबर सर. आणि तुम्ही यासाठी तेल कुठल्या प्रकारचं वापरता सर? जेमिनी तेल. ब्रँडेड तेल जे काही असेल ते रोजगारांच्या तब्येतीशी कोणत्याही प्रकारचं हेळसांड न करता जे वापरायचं आहे ते अगदी प्रॉपररित्या वापरायचं. सर पुढे या सर. आपल्या प्रेक्षकांना हा जो नवीन प्रकार आहे याबद्दल काय माहिती द्याल सर? ये जो है ये दम में आता है. इसको तला नहीं जाता है, इसको भुना नहीं जाता. इसको जो है ना एक लगन आती है, ये जो लगन है ना, लगन के अंदर इसको बनाते हैं. अच्छा,
सबसे ताकि- स्पेशल डिश है ये। हाँ, ये कश्मीरी मुलायम कबाब इसको बोलते हैं। अच्छा। और इसका जो टेस्ट रहेगा ज्यादा तेज नहीं रहेगा, हाँ। ज्यादा फीका नहीं रहेगा, मीडियम रहेगा। Medium। रोजगार रहते हैं ना, तो उनको एसिडिटी होता है तेज खाने से, तो बेहतर ये है कि उनको ये चीज हम लोग प्रोवाइड करते हैं। इसमें मुलायम कबाब आता है, अलग अलग टाइप के डेली अलग अलग चीजें हम लोग प्रोवाइड करते हैं सर। अच्छा, डेली जो सर आपला जो मेन्यू आहे डेली बदलतो, असं फिक्स नसतो? फिक्स नसतं सर, त्यामुळे आपण आहे ना खाणे खासचं फक्त बोर्ड लावलेला हा, हा, हा. आहे, त्यामध्ये आम्ही काय पण add रोज केलेलं एक नाही. नव्या प्रकारची मेजवानी नव्या पार्टी आपण रोजगारांना बरोबर. देत आहे आणि आपल्या सोलापूरच्या जनतेला देत आहे. बरोबर सर, बरोबर आहे बरोबर सर. सर. आणि सर ही जी आयडिया आहे तुमच्या डोक्यामध्ये, सगळे यंग जनरेशन आहात तुम्ही, ही आयडिया कशी आली सर? ये हम लोग सर बैठे हुए थे, भाई का भी खान चाचा होटल वगैरह था, तो हम लोग बैठे हुए थे तो बोले चलो अपन एक मदीना मार्केट के अंदर दुकान डालते हैं करके बैठे। तो 3 दोस्त मिलके ये सेटअप किए हुए सर, अच्छा। पूरा ऐसे। 3 और दोस्त? 3 दोस्त बैठ के सेटअप किए हुए, और हमने यहाँ पर है ना कम से कम कोशिश किया की है कि रेट ज्यादा ना हो। आप सर पूरे मार्केट के अंदर देखेंगे तो उनके हिसाब से उन्होंने रेट रखे हुए, लेकिन हमने 100 रुपए, तुम हमारे पास आप बिरयानी ले लो, सुफियानी बिरयानी जो खाने खास की मशहूर बिरयानी है, आप सुफियानी बिरयानी ले लो 100 रुपए, हलीम ले लो 70 रुपए, स्टार्टर्स ले लो आप 100 रुपए। ये ज्यादा नहीं है हमारे पास रेट, ताकि आज के दौर के अंदर आप देख रहे हो कि क्या हालात है, तो उस हिसाब से हमने कम रेट रखा हुआ है। ना नफा ना तोटा या तत्वावरती 3 मित्रांनी मिळून ही योजना, ही संकल्पना आपल्या डोक्यात आणली आणि ती सत्यात उतरवलेली आहे. आपण पाहू शकता इथे आपल्या सोबत एक ग्राहक आहेत. सर जी एक मिनिट इधर. दादा, आपलं नाव काय? आबिद जमादार. सर, आपण कुठून आलात? शेळगीवरून. ह्या खास दुकानाला आलात? हो. काय तुम्हाला या दुकानाचं वैशिष्ट्य वाटलं? ते चवीदार वैशिष्ट्य जे त्यांचे जे खाद्यपदार्थ आहेत ते हा. आपल्याला आवडले. अच्छा. त्यामुळे आम्ही येऊन घेऊन जातो. इथून किती अंतर आहे दादा तुमचं आणि ह्या दुकानाचं? शेळगी 6-7 किलोमीटर आहे. पहा मित्रांनो, 6 ते 7 किलोमीटर अंतर हे खाण्यासाठी कुठलंच अंतर कमी नाहीये. अंतर भरपूर आहे, पण हेच क्वालिटीला मेंटेन नाहीये. क्वालिटीला कुठे तडजोड नाही, म्हणून ते सर तिथून इथे आलेत. सर, आपण एक मिनिट इथे पुढे. आपलं नाव काय सर? फहीम शेख. कुठून आले तुम्ही? अंतरोळीकर नगर. पहा, शहरातल्या अनेक भागातून लोक इथे येतात खास आपली मेजवानी पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला या दुकानाचं काय वैशिष्ट्य वाटलं? ते त्यांची बिर्याणी आहे, सुफियानी बिर्याणी म्हणून. ते त्यांची स्पेशल आहे. अच्छा. ते फक्त रमजान महिन्यामध्ये भेटते. हा. आता 2रा वर्ष आहे त्यांचा. इथे येतो आणि फॅमिलीला, मित्रांसाठी ते घेऊन जातो. खास ते युनिक आहे. तुम्हाला इथं कुठल्याही स्टॉल मध्ये ते भेटू शकत नाही, आणि सोलापूरमध्ये पण फक्त हे जी बिर्याणी तयार होते ती रमजानच्या महिन्यामध्येच तयार आणि होते. हेच स्टॉल मध्ये फक्त इतर कुठे नाही. कुठे नाही. अच्छा. सर, आता तुम्ही सोलापूरकरांसाठी काय आव्हान द्याल? सोलापूरकरांच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? आता हे आपला रमजान महिन्यामध्ये ह्याने इथं हॉटेल टाकते खाणे खास मधून. यांचं कुठे हॉटेल नाही, फक्त हे स्टॉल आहे. यांच्याकडं युनिक डिशेस आहेत. लाईक यांच्याकडनं हलीम आहे, ते पूर्ण मार्केटमध्ये. आणि मी कुठं इथं 2-3 ठिकाणे आहे, पण इथे जो भेटते ते कुठं भेटत नाही. सर, आम्हाला अजून एक माहिती मिळालेली आहे की इथे ज्या रमजान महिन्यामध्ये स्पेशल डिशेस तयार होतात, जसं सौदी आलं, अबुधाबी आलं, कुवेत, इराण, इराक, या देशांमधील जे डिशेस आहेत आपण फक्त नाव ऐकून असतो, पण आपल्याला कधी खायला मिळत नाही. पण या लोकांनी जो एक प्रयोग अवलंबलेला आहे, एक प्रयोग केलेला आहे, त्या धर्तीवरती तुम्हाला कसं वाटतं की आपल्याला त्या डिशेस इथे मिळू शकतात? हा, इथे मिळू शकते. हो. आणि त्याच क्वालिटी इथे आहे आपल्याकडे इथं खाणे खास मध्ये. आता आपल्याला तिथे जायची गरज नाही, इथेच आपल्याला भेटले तर आपण तिथं कसं जायचं. पहा, खवय्यांसाठी एक खास योजना, खवय्यांसाठी खास स्पेशल म्हणून सोलापूर ओळखलं जातं. ते असंच ओळखलं जात नाही. ज्या वस्तू दुबई, कुवेत, अमेरिका, इराण, इराक या शहरामध्ये ज्या मिळतात त्या वस्तू आज आपल्याला इथे मिळत आहेत. बरोबर आहे. आता आपल्या सोबत एक खवय्ये आहेत, अगदी तोंडाची चवेला कुठेच बाधा न आणता खाणाऱ्यापैकी एक माणूस आपल्याला भेटले. दादा, आपलं नाव काय? माझं नाव मोहम्मद सोहेल कुरेशी आहे. हो. मी पहिल्यापासनं 1 रमजान पासून स्टार्ट झालेला आहे हे खाणे खास आमचा. हा. 1 नंबर क्वालिटी, आणि जेव्हापासून मी घेतो इथनं व्हरायटी एकदम
हाय क्वालिटी व्हरायटी आहे. तुम्हाला आणि चांगले आहेत. ह्या सगळ्यामध्ये तुमच्या आवडीचं डिश कोणतं आहे? माझ्या आवडीचं हे बघा KFC. कसं काय ह्यामध्ये क्रिस्पी आहे हा. आणि टेस्टी आहे, क्रंची आहे हा, हा. आणि खायला एकदम तुम्हाला वाटणार की 100% तुम्ही जे दिलेले पैसे त्याला तुम्हाला हे भेटले. अच्छा. हा. एकदम पैशाची किंमत जी आहे ती खाण्यामध्ये नसते आणि खाण्याची किंमत पैशामध्ये नसते. आपण जो पैसा खर्च करतो आणि त्या पैशाचा पुरेपूर फायदा होतो म्हणजे ही KFC ची स्टिक, ड्रम स्टिक. बरोबर. चला आपण आता आपल्या मालकांशी बोलूया, त्यांचा किचन पाहायचा प्रयत्न करूया. दादा, किचन पाहायला परवानगी आहे ना तुमची? चला तर मग या. आता आपण आतमध्ये त्यांच्या परवानगीनिशी इथे खानाच्या किचन रूम मध्ये आलेलो आहोत. आपण पाहू शकता ही जी 60 किलोची बिर्याणी आहे, तुम्हाला मी म्हटलं होतं की 10 ते 15 मिनिटात मस्त होते. खरोखरच आज आपण आपल्या डोळ्यादेखत पाहू शकता. हे जे उस्ताद आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, आपलं नाव काय? मोहम्मद भाई सलमान. याचं काय वैशिष्ट्य आहे? इसकी क्या खासियत है? खासियत ये है, ये एकदम जूसी बिरयानी बिरयानी बच्चे या बूढ़ों हर इसको चल बिरयानी और सिंपल नहीं ऐसे नहीं और खट्टा चीज इसलिए सुफेनी बिरयानी. अच्छा, ही जी बिर्याणी आहे ये शोलापुर में शायद ही कौन खाया रहेगा अभी. पता नहीं. और एक्चुअली इसकी मैन्युफैक्चरिंग हम लोग आए. हाँ, सही परमान देखने बैठे तो इसको हम 2-3 ऐसे डिशेस थे कि ये पुलाव था, अफगानी पुलाव था, ये था, वो था. हम उसको टेस्ट करने के बाद फिर सुफियानी बिरयानी. शोलापुर लोगों को स्पाइसी चलता है. अब वो स्पाइसी ज्यादा भी नहीं होना चाहिए और कम भी नहीं होना चाहिए. बीच की बिरयानी जो है ना, सुफियानी बिरयानी ज्यादा है. और इंशाल्लाह इससे 2 साल हो गया. 2 साल के अंदर हम एक कुंटल 20 किलो बिरयानी हम सेल कर रहे हैं. 3.5 जो मुझे जानकारी मिली थी कि 10 से 15 मिनट के अंदर अंदर आपकी एक 50 से 60 अभी 5 से 10 मिनट में अभी एक चीज खत्म होगा. आधा पोर्शन खत्म होगा. अब थोड़ी देर में खत्म आपण पाहू शकता, प्रत्यक्षात डोळ्याने पाहू शकता. यामध्ये ना कुठलं केमिकल आहे ना कलर आहे काय, अगदी साधं सोपं स्वतःच्या डोक्याने म्हणून चालू तयार केलेली बिर्याणी. ही बिर्याणी म्हणजे स्पेशल बिर्याणी. एक चाहिए. आपण आता आपण आपल्या डोळ्याने पाहू, मसाला नाही, मसाला नाही, काय नाही, अगदी नॉर्मल, अगदी नॉर्मल. कुठे खाऊ, लहान असो मोठा असो, वयोवृद्ध पेशंट प्रॉब्लेम नहीं, मसाला नहीं. काय आहे आता? सर मैं हिंदी में हाँ, बताऊं. बोलिए. ये अंगूर रबड़ी है सर. हमारे पास स्पेशल रोज अलग अलग आइटम स्वीट रहता है. हाँ. कभी अंगूर रबड़ी रहता है, अच्छा. कभी रसमलाई रहता है, कभी फ्रूट सलाद रहता है. हमारे पास शौकीन लोग जो खाने वाले जो शौकीन लोग सोलापुर की रहते हैं जनता ना, को आप हर हाँ. दिन एक नए आइटम की yes. मजा चखाने वाले. हाँ, बेशक. बिल्कुल. यानी एक ही चीज को लेके बार बार नहीं, दिन तक नहीं है. नहीं, ऐसा नहीं. कुछ भी नहीं. नहीं. हर दिन खाओ तो नया खाओ, हर दिन खाओ, नया खाओ और दिल खोलकर दिल खाओ. खोलकर खाओ. कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत, व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत, बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.